शिळा मारला, कुंभ मारला, निकुंभ मारला गेला आणि नंतर मग मात्र कुंभकर्ण जागा केला. आता कुंभकर्ण सर्वांना माहिती आहे. खूप बलाढ्यवीर कुंभकर्ण ज्यावेळी रणांगणात आला त्यावेळी ते अनेक वानरला तो चिरडून मारू लागला हाताने. त्याला काही बाण मारायची गरज नव्हती. चिरडून मारू लागला त्यावेळी एक वानर धरलं उचलल्याबरोबर त्याच्या अंगाचा वास सुगंध आला. त्याचं नाव गंधमादन नावाचं वानर. ते गंधमादन सुगंध आला. सांगितलं, अरे काय करतोस? रानात फिरतो, या वनवासी सोबत आलाय. अरे तुझ्या अंगाचा सुगंध येतो, रावणाच्या पार्टीला ये, तुला जीवन दान देतो. ते म्हणे नाही मी रामाचाच आहे, रावणाचा होणार नाही. मग जोरात असं दाबलं, नाका तोंडातनं रगत यायला सुरू झालं, चिळकंड्या सुरू झाल्या. मग थोडा ढिला केला, सांग रावणाचा होणार का? रावणाचा म्हणला तर तुला जीवनदान आहे, नाहीतर तुला मारून टाकणार. हो, त्या गंधमादनाने विचार केला, अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मेलेलं बरं. आणि शेवटी त्याला मरण पत्करलं. पण रावणाचा झाला नाही. शेवटी कुंभकर्ण जोरात दाबलं, जोरात रक्ताच्या चिकंडाल्या, मेला म्हणून सोडून दिलं. पण अंतरामध्ये मुखामध्ये देवाचं नाव होतं, जय श्रीराम जय श्रीराम. मुखामध्ये नाम असल्यामुळे काही झालं नाही. तो परत सावध झाला आणि कुंभकर्णाच्या डोक्यावर जाऊन बुक्क्या हाणू लागला. कारण काय? भावार्थ रामायणामध्ये उल्लेख आहे. त्याचं कारण आहे की निष्ठा, भाव. आणि मग महाराज म्हणतात, बाबांनो, साधना करताना निर्धार सोडू नका. हा, निर्धार हे वर्म चुकू नये. मग कसा असावा? हो, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. खूप सुंदर भक्ती करताना हो अनेक वर्णन आहे. हो, तुकोबरायांच्या गाथेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. आपल्याला काही लोक म्हणतात, महाराज आम्हाला खूप भक्ती करावी वाटते, खूप जप करावं वाटतं, भजन करावं वाटतं, पण आम्हाला स्वर ज्ञान नाही. काही म्हणतात आमचा आवाज चांगला नाही. महाराज म्हणतात, नसू द्या, तुम्हाला आवाज नसला तरी